कलंबरमध्ये साकारणार मंगलवन. गावकऱ्यांचा 1,00,000 वृक्ष लागवडीचा संकल्प. लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक येथे पर्यावरण संवर्धनासाठी 1,00,000 वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे. भूमिपुत्र तथा फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई येथे कार्यरत डॉक्टर संदीप बालनवार गोरे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून गावाच्या पश्चिमेला असलेल्या प्रसिद्ध महादेव माळ परिसरात मंगलवन साकारण्याचा शुभारंभ रविवार 16 ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाने करण्यात आला. यावेळी वड, पिंपळ, बेल यांसह विविध प्रजातींच्या रोपांची मान्यवर व तरुणांच्या हस्ते लागवड करण्यात आली. सुमारे 30 हेक्टर परिसरात हिरवाई फुलवून भविष्यात हे ठिकाण निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या नावाने 2 झाडे लावून त्यांचे संगोपन करावे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे मंगलवन साकारू असे आवाहन डॉक्टर संदीप गोरे यांनी केले. यावेळी श्री भराडिया यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले, तर श्री घोडके यांनी वृक्षांची शास्त्रोक्त लागवड व संगोपनाबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमाला सरपंच उमाकांत सोरगे, संतोष अमिलकंठवार, वनपाल ज्ञानेश्वर हाकदळे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कलंबरचे मंगलवन भविष्यात पर्यावरण संवर्धनासोबतच निसर्ग पर्यटनाचे आकर्षण ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नावाने आपण एक प्रत्येकी झाड लावू आणि हे पूर्ण एक असं मंगलवन करू की आल्यावर आपल्याला सगळ्याला चांगलं होईल आणि सगळ्यांचं मंगल होईल. त्यासाठी त्या गोष्टीमध्ये आपण हे ठरवलेलं आहे. याविषयी म्हणजे आमच्या गावाचा माझा अनुभव आहे. आता या महादेवा 1986 साली मी पहिल्यांदा इथं आलो होतो. म्हणजे मी ज्यावेळेस 6 वर्षाचा असतो आमचे काका कृष्णकांत गोरे ते मला इथे घेऊन आले होते आणि तेव्हा मला माउंटेनमध्ये पहिल्यांदा असं एक्सपोजर झालं. त्याच्यानंतर मी हिमालयात भरपूर महिना केल्या, सह्याद्रीमध्ये केल्या, ज्या देशात जातो तिथलं सगळ्यात माउंटेन बघतो. परंतु याची एक वेगळीच हे आहे, तिथे त्या जुगळ्या दिसतात, तिथं आमची आजी सांगायची तिथं वाघ राहायचे म्हणून. आता राहत नसतील तिथं, परंतु एक अतिशय म्हणजे आता 1986ला मला आठवतो त्यावेळेस संध्याकाळी आलो होतो एकदम म्हणजे असं. आणि मध्ये जेव्हा येणं होतं त्यावेळेस पाणी फाउंडेशनच्या काळाच्या सन्मान आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. आणि आमचं गाव म्हणजे असं आहे ना, ते गाव करील ते राव काय करेल म्हणजे म्हणजे पाणी फाउंडेशनमध्ये त्यांनी जे काम केलं म्हणजे मला माहीत होतं की आमच्या लहानपणी विहिरीत आम्ही पोहायला जायचो, पण मध्यंतरी एक असा पॅच आला होता 10-15 वर्षाचा की म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणीच राहायचं नाही. पण हे पाणी फाउंडेशनचं काम झालं तर नंतर बघितलं तर आता तुम्हाला उन्हाळ्यात देखील आमच्या विहिरी दिसतील आणि पूर्ण भरलेलं असेल. हे सगळं या गावाच्या तरुणपणाने केलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे. आता तुम्ही म्हणताय की आज किती लोक येतील, तसं तर मी या कार्यक्रमाविषयी कुणालाही बोललेलं नव्हतं. म्हणजे ॲक्च्युअली घरी पण मी आज सकाळी काल आमच्या घरी सांगितलं होतं, तरी देखील आपल्याकडे एवढे सगळे लोक आलेले आहेत आणि हे उत्साह आहे. आणि आपण 100% म्हणजे या मोहिमेचं नाव काय, वृक्ष लागवड आणि संवर्धन. म्हणजे आपल्याला नुसतं ते वृक्ष लावून जायचं नाही, तर त्याचे संवर्धन करायचे. तुम्ही बघा हे 2च झाड आहेत, इथलं एक झाड आणि इथलं एक झाड. त्या झाडाने आपल्या पूर्ण माळाचं सौंदर्य वेगळं झालेलं आहे. आपल्या कलंबरची एक निशाणी काय, पिंपळाचं झाड आहे. म्हणजे एक झाड एका गावाला एक पूर्णता एक हे देऊ शकतं. म्हणजे कलंबरमध्ये कुठेही खोदलं तर तुम्हाला त्या पिंपळाचे मूळ लागतील आणि ते मला वाटतं ते 100-150 वर्ष पुराणं म्हणजे एक जुनं झाड आहे.